मालिका श्रीमंत घरची गरीब सून भाग एक. एक अनपेक्षित भेट. एका गरीब मुलीच्या एका छोट्याशा निर्णयामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. पण तिला माहिती नव्हतं की ती ज्या व्यक्तीला मदत करत आहे तो एका श्रीमंत घरचा वारस आहे. पहाटेची वेळ. एका छोट्या गावात गौरी आपल्या आईसोबत साध्या घरात राहत होती. वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर आली होती. आर्थिक परिस्थिती कठीण होती, पण तिचा स्वाभिमान कधीच डळमळला नव्हता. दररोजप्रमाणे ती कामासाठी शहराकडे निघाले. बस स्टॉपवर लोकांची गर्दी होती. अचानक एक महागडी कार भरधाव वेगाने आली आणि एका वृद्ध माणसाचा तोल गेला. लोक फक्त पाहत राहिले, पण गौरी धावत गेली. तिने त्या वृद्धाला उचललं, पाणी दिलं आणि जवळच्या दवाखान्यात नेलं. तेवढ्यात काळ्या रंगाच्या दुसऱ्या कारमधून एक तरुण घाईघाईने उतरला. बाबा, तुम्ही ठीक आहात ना? तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला. हा तरुण होता आदित्य देशपांडे, शहरातील प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा. आदित्यने गौरीचे आभार मानले आणि तिला बक्षीस म्हणून पैसे देऊ केले. गौरीने हसत उत्तर दिले, माणुसकीला किंमत नसते, मदत विकली जात नाही. हे ऐकून आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. गौरी निघून गेली, पण तिचे शब्द आदित्यच्या मनात कायमचे कोरले गेले. त्याच संध्याकाळी आदित्यच्या आईने त्याला सांगितलं, उद्या आपण एका श्रीमंत घरच्या मुलीला पाहायला जाणार आहोत. आता तुझ्या लग्नाचा निर्णय आम्ही घेतला आहे. आदित्य शांत झाला आणि दुसरीकडे गौरीच्या आयुष्यातही एक असा निर्णय येणार होता जो तिचं भविष्य कायमचं बदलून टाकणार होता. उद्याच्या भागात